मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही निळामणे ऐसे संत निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही पांडुरंगा करू प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज दिव्य पुरुष संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर जे कार्य करतात त्या कार्याचे पवित्र दिग्दर्शन आजच्या अभंगाच्या दृष्टीने करतायत. विठ्ठला विठ्ठला आपल्या स्वहितापासून वेगळ्या झालेल्या जीवाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा एवं सुखाचा मार्ग दाखवला. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते मार्ग दाखवायचं काम केलं. तसं जर पाहायला गेलं तर संत महात्मे एक प्रकारचे मार्गदर्शक आहेत. ज्याच्या जीवनामध्ये संत महात्म्याचा थोडासा स्पर्श झाला त्याच्या जीवनाला एक वेगळी चकाकी प्राप्त होते. पण संत ज्याच्या जीवनाला मिळाले नाहीत, 100 वर्ष आयुष्य महाराज व्यर्थ गेलं तरी त्याला कुठल्या मार्गाने आपण चालावं हे मार्गक्रमण करण्याचं ज्ञान असू शकत नाही. महाराज म्हणतात मग अशा हुकलेल्या जीवाला मार्ग दाखवायचं काम आमच्या संत महात्म्यांनी केलं. पण मार्ग दाखवून गेले आणि जे दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर जर मार्गक्रमण केलं तर महाराज सांगतात न पडे गुंता कोटे काही कसल्याही प्रकारची अडचण पडत नाही. संत महात्म्याने दाखवलेल्या रस्त्यानं माणसानं कायम मार्गक्रमण करावं. कारण ज्या मार्गाने अडथळे नाहीत असा मार्ग संत महात्म्याने निवडलेला आहे. मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो अशा प्रकारचं संत महात्म्याचं कार्य निळोबाराय सांगतायत. असे संत महात्मे कृपावंत आहेत आणि सुख सिंधू आहेत, सुखाचे सागर. ज्याने ज्याने या मार्गानं मार्गक्रमण केलं त्याच्या जीवनामध्ये सुख सोडता दुसरं काही प्राप्त होत नाही. म्हणून या संत महात्म्याने दाखवलेल्या मार्गानं चालणं
हीच सगळ्यात मोठी पुण्यतिथी आहे. आजच्या निमित्तानं सेवेचा योग आहे. वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू भगवान बाबा महाराज यांची 61वी पुण्यतिथी आणि पुढं सरत 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 इथवर आली की आज बाबा बाहूंची 50वी पुण्यतिथी. सातेफळची बाबाची पुण्यतिथी सरकत सरकत बाहूच्या पुण्यतिथीवर आली. आता बाबाची पुण्यतिथी होऊन मला वाटतं आज 7 दिवस पूर्ण झालेले आहे का नाही. आज वैकुंठवासी वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. दोघांमध्ये फक्त 7 दिवसाचा अंतर. दोन्ही संत महात्म्यांनी आज्ञानी असणाऱ्या समाजामध्ये अवतीर्ण होऊन एक भक्ती मार्गाच्या उंच शिखरावर समाजाला नेलं. भगवान परमात्म्याच्या पायापर्यंतचा प्रवास आज्ञानी समाजाला घेऊन पूर्ण केला. आणि या दोन्ही महात्म्याचं पुण्यस्मरण आज या ठिकाणी आपल्या सातेफळ नगरीमध्ये घडत आहे. त्यातली त्यात मला असं कळलं एकाच कीर्तनाचं आयोजन होतं, पण आमच्या संतोषजी चौरे यांनी पुन्हा एक कीर्तन वाढवलं, ते माझंच. संध्याकाळी कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. 2 संतांच्या पुण्यतिथी आहेत म्हणून संध्याकाळी एकाच आणि सकाळी एकाच असंही लक्षात आहे. कारण आता दोन्ही महात्म्याचं वर्णन एका महाराजाला झेपणं एवढं सोपं नाही. म्हणून रात्रीच्या सत्रामध्ये हा कीर्तनाचा योग मला प्राप्त झाला. माझं खऱ्या अर्थानं परमभाग्य आहे. संत महात्म्याविषयी बोलावं एवढी योग्यता कधी महाराज सामान्य पुरुषाकडे असू शकत नाही. महाराज वर्णन करतात, काय माझी वाणी मानेल संताशी. जास्त कडक करून आवाज वाढू नका, पहिलं बरं होतं. विठ्ठला विठ्ठला पाहायला गेलं थोडं चांगलं लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल. त्यांनी जे आपल्यावर उपकार केलेत 2-2 दिवसाचे कीर्तन पंक्ती घालून फिटणारे नाहीत. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक आहे गणे. काय द्यावे त्यासी व्हावे संत महात्म्याचे आपल्यावर जे उपकार आहेत ते फेडण्यासारखे आहेत का? बऱ्याचशा जणांचे आपल्यावर तसे उपकार आहेत, पण पुढचा माणूस उपकार जाणणारा पाहिजे. बरं, उपकार जाणण्यापेक्षा काही माणसाला उपकार आहेत हे कळतच नाही. कळतं का उपकार आहेत हे कळतं का?
काही माणसाला मान्यच होत नाही, त्याला आठवण करून द्यावं लागते. नाही का तुम्ही त्यावेळेस अडचणीत होतात आणि त्यावेळेस मी किती मोठी तुम्हाला मदत केली होती, तुम्ही तो कधी आठवतच नाही. पुढं त्याची गरज संपल्यानंतर तो माणूस महाराज दांभिक वृत्तीचा झालेला असतो, उपकार मान्य करीत नाही. एक आज्ञान्याला एक उपकाराची जाणीव नसती आणि दुसरी श्रीमंताला एक उपकाराची जाणीव नसते, हे लक्षात घे. गरिबीतून माणूस श्रीमंत झाला की त्याला उपकाराची जाणीव राहत नाही. महाराज म्हणतात, समर्थाशी नाही उपकार स्मरण, केली वाचून आठवण. त्याला आठवण करून द्यावा लागते. म्हणून बऱ्याचशा वेळेस मतदान झाल्यावर आमदाराला सांगावं लागतं, आम्ही तुम्हाला साधेपण सगळं मतदान केलं, तुम्ही नाही का त्यावेळेस पाया पडत पडत आमच्याकडे आलतात, कुणाची लेकरं उचलून घेत होतात, योग्यता नसलेल्या माणसाच्या पाया पडत होतात, तुम्ही नाही का त्यावेळेस मंदिराला म्हणला होता 10-5 लाख देतो, मग ते पुन्हा 5 वर्षाला म्हणतो कुठं साधेपण केज तालुक्यात आहे का? हे उपकाराचं स्मरण नाही. काय समर्थ माणसाला उपकाराचं स्मरण असतं का? एकदा समर्थ मनुष्य झाला की त्याला उपकाराची आठवण करून द्यावी लागते महाराज. तसं संत महात्म्याचे आपल्याला उपकार आहेत. आता आपण समर्थ नाहीत पण आज्ञानित म्हणून जाणीव नाही. काय आहे? आज्ञाने माणसाला उपकाराची जाणीव राहत नाही. पण जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर उपकार कोणाचे असतील तर आई वडिलांपेक्षाही महाराज संत महात्म्याचे उपकार. केले उपकार सांगू मी काय, सर्वश्रेष्ठ उपकार संतांचे आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. आता उपकार तरी काय केले हो? या दोन्ही संतांचा जर विचार केला, इतका समाजानं त्रास देऊन सुद्धा समाजाच्या उद्धाराचाच विचार कायम केला. कारण इंद्रिय देह तोडेपर्यंत महाराज समाजाचा त्रास. जगाच्या पाठीवर एकच इतिहास वैकुंठवासी भगवान बाबांचा आहे. नुसत्या आतरुणात चोळी सापडली म्हणून दगडानं ठेचून लिंग तोडलं. हे देवाला सुद्धा शक्य झालं नाही बरं का. हे भगवान बाबांनी करून दाखवलं. वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबांनी का करतात ही महात्म्य? असं तर गीतेमध्ये जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात ना, यद्यदाचरति श्रेष्ठस्तद्देवे तरुजनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तद्नुवर्तते. कधीही जाणत्या पुरुषाला कर्म करण्याची गरज नसली तरी आपल्याकडे बघून लोक करतात म्हणून त्याला चांगलं वागावं लागतं. पण जे माणसं जनली आपण शहाणीत वाटतं ना, त्यानं मला वाटतं चांगलंच वागावं लागतं. त्यानं कुठं थांबावं, कुठं जावं, काय खावं याचा विचार करावा. आणि आता बाकीच्या गावासाठी जरी शहाणा नसला तरी पाठीमागं 1-2 लेकरं जरी कुटुंबात असली तरी ती लेकरं सुद्धा आपलं अनुकरण करणार आहेत. म्हणून मला वाटतं तसं तर जुनी पद्धत आहे, शहाणं झाल्याशिवाय लग्नच करीत नव्हती. पण आताची शोकांतिका अशी महाराज, काहीला 85 वर्ष होईपर्यंत सुद्धा लोकांनी म्हणावं लागतो तू कधी शहाणा होणार. कारण कुठलंच आचरित कर्म त्याच्याकडून घडून येत नाही. म्हणून माणसाला लवकरात लवकर जाणीव आपलं बघून कोणीतरी करणार आहे ना, म्हणून संत महात्म्य आपलं कर्म चुकू देत नाही. नाही तर 3 प्रकारची अवस्था सांगितली. एक बद्ध, दुसरी नित्यमुक्त आणि तिसरी मुक्त. तर बद्ध ही अवस्था आपली जीवाची आहे. आपण बद्ध आहेत. जन्म मृत्यू रूपी संसाराचं आपल्याला बंधन आहे.
संत महात्म्याने प्रयत्न करून संसारातून निर्मुक्त संत महात्मे झालेत. जे संत महात्मे मुक्त आहेत, मुक्त पुरुषाला एवढं चांगलं आचरण करायची तरी काय गरज लागते, पण मुक्ताचं पाहून बद्ध आचरण करतात म्हणून संत महात्म्याचं आचरण चांगलं आहे. आजच्या अभंगाच्या संबंधानं जर बघायला गेलं तर महाराज सांगतात संत महात्म्याचे अनेक उपकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक उपकार आहे, संत महात्म्याने वाट दाखवली. आणि बाकीच्या उपकारापेक्षा मला वाटतं रस्ता दाखविण्याचा उपकार थोडा मोठाच आहे किंवा आहे का नाही. महाराजांचं प्रमाण आहे बघा, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. सगळ्यात मोठा उपकार कोणाचा? उपकार कोणाचा? तसं तर माणसं चांगली वाट दाखवणाऱ्याचा कधी उपकार मानितच नाही. वाईट साते फळला जर साळेगावून यायचं म्हणलं तर ते रस्त्याला जे दगड असतो का रावलेला, त्याला काय म्हणते? ते मैल दगड अंतर सांगत असतो, दुसरा एक दगड असतो त्याच्यावर बाण दाखवून इकडं केलेलं असतं. काही काही लेकरं त्याच्यात डोकेबाज आहेत महाराज, ते बाण दाखविलेला इकडचा दगड फिरवूनच त्याचं तोंड तिकडं कुठं. आता दगड जर रस्त्याला जर महाराज योग्य नाही मिळाला तर माणसाची दिशा बदलते का नाही? बदलते का नाही? आता दगडावर जर नुसती रेषा चुकली तर दिशा बदलत असेल तर आपल्या 100 वर्षाच्या कार्यकाळात आपल्यापेक्षा गेलेल्या माणसाची भेट झाल्यावर आपल्या दिशा नाही, आपली दशा आहे. आपल्याला दिशा मिळत नाही. पुन्हा मार्गदर्शक जर योग्य नाही मिळाला ना महाराज तर माणसाची दिशा बदलते आणि त्याचं पतन होऊन जातं महाराज. एवढं पतन होऊन जातं, देवानं सुद्धा बरं करायचं ठरवलं तरी संगतीत मूर्खाचे असल्यावर त्याचं बरं होऊ शकत नाही. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ उपकार हा वाट दाखवणाऱ्याचा आहे. म्हणून संत महात्म्याचं सगळ्यात मोठं कार्य, आलेल्या प्रत्येक जीवाला महाराज वाट दाखवायचं काम करतात. तर वाट तर प्रत्येक जण दाखवतोय, पण आपापल्या पद्धतीनं आपापल्या आवडीची जी वाट आहे ती संगतीत घेऊन दाखवायचा प्रयत्न करतात. संत महात्म्याची आवडच पांडुरंग असल्यामुळं त्यांच्या संगतीत आलेल्याला सुद्धा पंढरपूरचीच वाट दाखवतात. विठ्ठल या मार्गाला निघाल्यानंतर महाराज आतापर्यंत मला वाटतं कुणाचं आहीच झालं नाही आहे का? पंढरपूरच्या वाटाला लागल्यानंतर कुणाचं काही वाटुळं झालंय असं वर्णन आहे का? माळ घालून एखाद्यानं जमीन इकली असं कुठं चर्चा आहे का? चर्चा काही इकडं सातेफळकर मला पुढचे सगळे माळकरी दिसत वागलं. बरं झालं, सातेफळला माळकऱ्याची संख्या फार आहे वाटतं. पण चांगल्या मार्गाला लागल्यावर महाराज कोणाचं नुकसान होतंय का? पण वाईट मार्गाला लागल्यावर चांगल्याची अपेक्षा करणं खऱ्या अर्थानं चुकीचं लक्षण आहे. म्हणून संत महात्म्याने दाखवलेली वाट ही चांगली आहे. कल्पना करा, या लौकिकामध्ये आल्यानंतर ज्ञानोबा यांच्या उक्तीप्रमाणे महाराज म्हणतात, जैसा प्रगटली आकबस्ती आशेष ही मार्ग दिसती. माणसाने एकदा संसारात आलं की वेगळे वेगळे रस्ते त्याला दिसायला लागतात. सुरुवातीला कधी नवीन संसारात उतरलं की रस्ते एवढे असतात महाराज, आणि जेवढे रस्ते तेवढे संसाराच्या दृष्टीनंच माणसंही दाखवतात. जेवढे मार्ग आहेत तेवढे संसाराच्या दृष्टीनं. काही काही मार्गाचा अनुभव मार्ग दाखवणाऱ्याला सुद्धा नसतो, आणि शक्यतो मार्ग दाखवायचा आहे ना एखाद्याला तर आपण त्या मार्गानं चांगलं कडीपर्यंत जाऊन परत आलेला पाहिजे. आता अर्ध्या संसारात आलेल्याने पाठीमागालच्याला संसार बरा आहे हे सांगणं हे काय कडीला गेलेला संसार आहे का? मागा काही माणसं म्हणतात लग्नासारखं सुखच नाही, प्रपंचासारखं सुखच नाही, आणि जे अर्ध्याच्या पुढे जाऊन पोरांनी वेगळे टाकले ते मागालेली म्हणते तुम्ही ह्याच्यात पडू नका, आम्ही तर इथवरच आलो. कुठवर? अर्ध्यापर्यंत आलो, आणखी अर्ध शिल्लकच आहे पुढे. 50, 55, 60च्या पुढे निघलं की नको नकोस होतं महाराज हे संसार.
जैसा प्रगटली या गबसती. लक्ष द्या इकडं. ते बंद करा आता. आली लाईट वाटतं. जनरेटर बंद करा. ते बंद वाजत आहे. जैसा प्रगटली या गबसती. गबसती म्हणजे सूर्य. दिवसा जेवढ्या वाटा असतात, मला वाटतं संध्याकाळी सगळे रस्ते बंद होतात. संध्याकाळी रस्ते बंद असतात का डोळे बंद असतात? संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, बोलू नका महिला मंडळ, सूर्य मावळल्यानंतर असलेले रस्ते सुद्धा क्षय पावतात महाराज. काही वाटा अंधारात नष्ट होणार आहेत आणि काही वाटा पावसाळ्यात नष्ट होणार आहेत. पावसाळ्यात म्हणजे ज्या मार्गाला पुलाची सोय नाही असे रस्ते मला वाटतं पावसाळ्यात बंद असतात. म्हणून मधून जाणाऱ्या जेवढ्या वाटा आहेत तेवढ्या वाटा पावसाळ्यात बंद असतात. आणि काही काही पावसाळ्यातल्या वाटा पुन्हा सुगी आल्यानंतर काही काही भाग्यवान माणसं बंद करतात. मधून जाऊ देत नाहीत इकडून तिकडं. अशा काही वाटा आहेत. आता वाटा अनेक आहेत. ज्ञानोबा म्हणतात जैसा प्रगटली या गबसती आशेषही मार्ग दिसती. नाना प्रकारचे मार्ग सूर्य उगवल्यानंतर दिसतात. मग आता सगळ्याच रस्त्याने चलून बघायचं का? रस्त्याने सगळे चलून बघावं. काही काही माणसाचं हेच गणित चुकतं महाराज. पहिलं शाळेत जायचं. शाळेचा मार्ग मायबापांनी दाखवला. 4थी 5वी 7वी पर्यंत त्याची रेंज एवढी असणार की गावात नंबर 1, तालुक्यात नंबर 1 आणि 10वीला मराठी विषय जाणार. मार्ग सुटला का राहिला. बुद्धिमत्ता तपासा येत नाही. आता म्हणले हे जमत नाही ना. मग जवळच आमच्या हरिपंडित महाराजाची संस्था आहे. नवीनच माळ घालून संस्थेत भरती. कारण ज्याला काहीच जमत नाही त्यानं परमार्थ करावा. होय. कारण नुसता टाळबी महाराज माग वडीत वडीत वाजला तरी 500ला महाग नाही. होय गुरुजी. नुसत्या टाळकरी सुद्धा आज 500ला आहे. आणि विण्याची तर फार फजिती झाली. कारण सप्त्यात ते जे विनेतनं ते काही काही भागामध्ये महाराज दोघं का मला पाठीमाग कमाल वाटली. चैत्र महिन्यात दोघाच जणांनी एक जणांना सांगितलं म्हणले महाराज दोघच जण येणार भागवित. कमाल झाली. 12-12 तास दोघच जण घेते. म्हणले त्यांनी 5 आणा म्हणलं होतं. म्हणलं काय झालं मग? ते म्हणले 5 मध्ये आम्ही 10,000 देतो म्हणले होते. ते म्हणले आम्ही दोघच घेतो 5-5 द्या. विना 24 तास उभेच बिचारे दोन. तसे आपल्यात बी विनेकरी आहेतच आहे. परमार्थामध्ये काहीच जमत नाही त्याला परमार्थाचा मार्ग. पण परमार्थात आल्यानंतर सुद्धा माणसानं अगदी आपला जीव ओतून परमार्थ करावा लागतो. बऱ्याचशा माणसाला श्रावण महिन्यात इकडलं बरं वाटतं पुन्हा भाद्रपदात तिकडं देवीकडं घुसतेत महाराज. हे असे मार्ग बदली नसायला पाहिजे. आहे का नाही? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संगत व तो होय बाधक. आहे का नाही? एक मार्ग धरला तर त्या मार्गामध्ये यश प्राप्त व्हायला थोडं वेळ लागल. महाराज म्हणतात हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे मार्गाची याबळे निश्चिंत ठाके. ओव्या चांगल्या लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यावर विचार करा. आपण जो धरलाय ना मार्ग यश मिळायला थोडी वेळ लागल. फक्त मार्ग बदलीत राहू नका. कारण प्रत्येक मार्गामध्ये यश मिळायला अंतर थोडं लांबच असतं. तुम्ही आता हे धरून 7वी पर्यंत जाणार आणि 10वीला यश म्हणजे 10 वर्षाला जर यश मिळणार असेल तर पुढे राहिले 3 वर्ष. जास्त वेळ गेली म्हणून 7 वर्षाला सोडलं की दुसऱ्यात प्रवेश केला की तिथलं यश 10 वर्षावरच आहे. कमी नाही महाराज. म्हणून माणसानं मार्गाच्या ठिकाणी निश्चिंत टाकावं. अनेक मार्ग आहेत. कीर्तनाच्या मार्गाला मी सांगायलोय 10वी पासून शाळा सुटली पुन्हा महाराज की चालू केली. आता इथं परमार्थ तुम्हाला जेवढा सोपा बी वाटतोय त्याच्यापेक्षा कठीण बी फार आहे बरं.
कारण तुम्ही सगळं गाव सांभाळतात, पण तुम्हाला माळ जर सांभाळणं होत नाही तर परमार्थ किती कठीण असेल याच्यावर विचार करा. याच्यातली लई कठीण आहे महाराज. कुठल्या बी हॉटेलवर पाणी पिता येत नाही, कुठेही थांबता येत नाही, कसली बी माणसं सोबत घेता येत नाही, कसल्याच्या बी घरी जाता येत नाही, नाहीतर त्याच्यावर सुद्धा नाराज असतात. तो माणूस तसला त्यांच्या घरी महाराज लई परमार्थात अडचणीत महाराज. ते बी पुढं गेलेल्याला घरी येण्यासाठी भांडण्यात, आणि जरा थोडी महागलची असले घरी असले काय पाराव झोपले काय कुणी विचारित नाही. म्हणून ह्या परमार्थामध्ये फार फजिती. हा परमार्थ मार्ग सुद्धा वाटतो तेवढा सोपा नाही महाराज. कारण महाराज म्हणतात, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, निवडी ते बळी विरळा शूर. किती कठीण भक्ती. चपाती जशी तव्यावर टाकल्यानंतर सर्व बाजूनं सर्व अंग तिचं भाजतात ना, परमार्थामध्ये माणसानं तेवढं भाजून घ्यावं लागतं. त्यालाच मान आहे. वैकुंठवाशी भगवान बाबांनी लिंगदेह तोडून टाकलं, हे काय सोपी गोष्ट आहे का महाराज. आणि त्यांच्याच पुण्यतिथ्या 60-60 वर्षापर्यंत होत्या. आपल्या पोट जेवणाची सुद्धा मारामार आहे. आपली दगड काही मसनवाट्यातली महाराज घरी सुद्धा आणाय माणसं तयार नाहीत, तिथं दुसऱ्याला वापराय. विठ्ठला अनेक मार्ग आहे. मार्ग बदलीत राहिलं तर यश प्राप्त होत नाही. शिक्षण सोडून महाराज इकडं परमार्थ मार्ग. परमार्थाला बी नवीन माणसं लागली की काही काही पोरायची बापा आम्हाला सांगायला येतात. महाराज हरिपंडित महाराजांच्या संस्थेत आहे. म्हणलं मग 1च वर्ष झालं, प्रगती कशी काय. आम्हाला तर असं वाटतंय की महाराष्ट्रात गरजच कुणाची पडू देतो का नाही. पाकवाज बी शिकायला आहे, पेटी बी रातसारी वाजवितोय, ज्ञानेश्वरीच्या बी 10-5 पाठ केल्या, गीतेचं बी आम्हाला हे पाठ आहे कारण आमच्याकडे बी संस्था आहे. नवीन नवीन आलं की त्या माय बापाचा उल्हास आणि त्या लेकराचा उल्हास बघावा. 2 महिन्यात महाराज जरा थोडं नेटाला लागलं की 8 दिवसाला पळून जायचं. मार्ग निवांत एखाद्या ठिकाणी मार्गाच्या ठिकाणी निश्चित राहत नाही. मग इकडून कदरून गेलं की शेतीमध्ये जायचं. हे शेवटचा पर्याय महाराज कोणते. आणि शेतीतून पुन्हा हे शेवटचा मार्ग ऊस. इतके मार्ग जर बदलीत राहिलं, कुठलाही मार्ग असू द्या, जे क्षेत्रज्ञ योग गीतेचा जो अध्याय सांगितला भगवान श्रीकृष्णाने, आपल्याला जे प्राप्त झालेलं क्षेत्र आहे ते फक्त कसून करायचं, त्याच्यात अपयश येत नाही. मार्ग अनेक आहेत, पण प्रत्येक मार्गाने जर चलून बघायचं म्हणलं तर वेळ जाती का नाही. हो वेळ जाती का नाही. 10वी पर्यंत शाळा, तिथून पुढं भजन कीर्तन, एवढं करून महाराज पुन्हा शेतकरी, पुन्हा ऊस तोडायला लोकांनी महाराज म्हणावं का नोकरदार म्हणावं का शेतकरी म्हणावं का मुकदम म्हणावं. लोकांनी बी पंचायत आहे. ते म्हणते 10 वर्ष महाराज होता, चांगला पकवाज वाजवित होता, धोतर पितर घालून भली शेंडी फेंडी जाणं अमुक या सगळ्या गोष्टी पुन्हा बरं त्याच्या अगोदर शाळेमध्ये मास्तरच होणार आहे. डॉक्टर लोकांनी अगोदरच हाका मारायला चालू केलं. डॉक्टर साहेब 10वीला मराठीचा विषय गेला, मग पुन्हा महाराज. कोणत्या हाका मारावात याचा अर्थ थोडा विनोदानं घेऊ नका. मार्ग बदलीत राहिलं, मुख्य मार्ग आपल्याला ज्याच्यामध्ये हित आहे तो नाही सापडला तर माणसाची फक्त वेळ जाते. काय जाते. वेळ जाते का नाही. आणि आपल्यामध्ये कुठली काय करण्याची शक्ती ही मला वाटतं गुरुस वाढता दुसऱ्याला कळतच नाही, ओळखूच येत नाही महाराज. हित नाही ठावे जननी जन